नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभजल क्रिएशन। तर कसे आहात सर्व, मजेत ना? तर आजचा व्हिडिओ मी जरा लेट पोस्ट केला आहे, तर थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे। तर हो, आपण जात आहोत आज मॉलमध्ये, नाशिकचं सिटी सेंटर मॉल। इकडे आपण चाललोय, सर्वात मोठं मॉल आहे हे नाशिक सिटीतलं। तर आज सहज प्लॅन केला, म्हटलं चला जाऊया। 4-5 वाजता निघालो होतो आम्ही मॉलला जाण्यासाठी। तर म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करू आणि आजचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करू। मी फर्स्ट टाइमच चालले आज तिकडे, तर चला दाखवते तुम्हाला की कसं आहे नाशिकचं मॉल। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मॉलमधल्या सर्व मज्जा मस्ती तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जाऊया आपण आता। आणि आता जवळपास आपण पोहोचतच आलोय मॉल जवळ। तर हे जे दिसतंय ना, तर हे काठियावाड मॉल आहे, सर्व फॅन्सी कपडे वगैरे त्याचं। आणि त्याच्याच पुढे आहे सिटी सेंटर मॉल। तर आपण पोहोचतोच आहे आता, बघा तुम्ही। आणि आता आपण मॉलच्या बाहेरच्या एरिया जवळ पोहोचलोय। हा बाहेरून मॉलचा व्ह्यू बघा तुम्ही। आणि हो, हेच आहे सिटी सेंटर मॉल। तर चला आता आपल्याला आधी पार्किंगकडे जावं लागेल गाडी पार्क करण्यासाठी। पार्किंगमध्ये पण खूप गर्दी असते, दिसेलच तुम्हाला, बघा ही पार्किंगची गर्दी। आणि आता आपण मॉलच्या बेसमेंटला पोहोचलोय, बघा बेसमेंटचा व्ह्यू। सर्व शॉप आहे, सर्व प्रकारचे शॉप आहे तिथं। आणि हो, छोटे छोटे स्टॉल पण लागलेले होते, हँडमेड वस्तू वगैरे, ज्वेलरी पण खूप कॉस्टली होते। म्हणजे एक कानातल्याचा जोड 800 रुपयापासून स्टार्ट होता इथं, एवढं महाग आहे या मॉलमध्ये। तर चला आता आपण वरच्या फ्लोअरवर जाऊ। आणि इथे प्रत्येक फ्लोअरला जाण्यासाठी अशा ऑटोमॅटिकच्या पायऱ्या आहे, एस्केलेटर म्हणतात याला। तर आम्ही वरच्या फ्लोअरवर पोहोचलो आणि तिथे शांतम म्हणून एक शॉप होतं, जिथे रिलॅक्सिंग चेअर होती, फुल बॉडी रिलॅक्स, म्हणजे पूर्ण बॉडी मसाज। तर तिथं माझे भाची बसले, 100 रुपये तिकीट होतं त्याचं। तर छान वाटलं त्यांना तिथं, फुल बॉडी रिलॅक्स वाटली त्यांना। आणि मग ते झाल्यानंतर आम्ही पुढे आलो शॉप बघत बघत। तर इथे खूप सर्व फॅन्सी कपड्यांचे शॉप होते, कॉस्टलीच होते सर्व। आणि हो, मग मला अचानक दिसलं नेल एक्सटेन्शनचं शॉप। मी खूप दिवसांपासून शोधत होते की हे शॉप मला कुठं भेटल।
आणि लकीली मला ते शॉप इथं भेटलं. मग काय मी पण नेल एक्सटेन्शन केले. फर्स्ट टाईमच मी केले होते, त्यामुळे जरा भीती पण वाटत होती आणि इथे ऑफर पण चांगली चालू होती. तर म्हटलं आलोच आहे तर करून घेऊ. आणि मी त्यांना सर्व चौकशी करून घेतली की हे किती दिवस टिकतं काय आणि काही याचा त्रास नाही ना. नेल एक्सटेन्शन करत होते पण माझ्या डोक्यात टेन्शन होतं की मला घरी जाऊन काही काम करता येईल की नाही. पण म्हटलं आता चला जाऊ द्या, कोणतीही गोष्ट माणूस लाईफमध्ये जोपर्यंत करत नाही तोपर्यंत समजत नाही. म्हटलं चला आलोच आहे आणि घेऊया करून. मग केले नेल एक्सटेन्शन. आवडले मला खूप. मी सिम्पलच केले होते पण नेमकं असं झालं की मी फायनल जो नेल्सचा लूक आला ना त्याचा व्हिडिओ शूट करायची विसरले, म्हणून मग तो मला व्हिडिओ यात घेता नाही आला. आणि सिम्पल नेल एक्सटेन्शन झालं माझं आणि आम्ही निघालो पुढे. पुढे आल्यानंतर आम्हाला दिसलं हे मॅक्स थिएटर, पण काय आम्ही मूव्ही वगैरे काय बघितली नाही. आणि त्याच्याच पुढे होतं ॲडव्हेंचर झोन, म्हणजे 3D आणि 5D मध्ये मूव्ही होते इथं डायनासोर आणि डॉल्फिनच्या. तर म्हटलं जाऊ आपण. आणि त्याच्याच बाजूला होतं हे मिरर मेज, म्हणजे इथे हॉरर काहीतरी सीन होते पण काय तिकडं नाही गेलो आम्ही हेच बघितलं ॲडव्हेंचर. आणि काय एवढं काही खास नाही वाटलं मला, काही मज्जा नाही आली. पण मग म्हटलं बघू जाऊन. आणि तिकीट पण याचं होतं पर पर्सन 350 रुपये होते आणि 10 मिनिटाचा शो होता. पण काय आवडलं नाही, इतकं काही खास नव्हतं. आणि ते बघून झाल्यानंतर आमची चालू झाली भटकंती, जा इकडे जा तिकडे. आणि सर्व शॉप बघत फिरत होतो. कॉफी शॉप वगैरे होते पण सर्व खूप महाग होतं, त्यामुळे कुठं जाऊ आणि कुठं नाही काहीच कळत नव्हतं. आणि हा 3rd फ्लोअरवरून दिसणारा मॉलचा पूर्ण व्ह्यू. समोर आहे ते बार्बिक्यू नेशन, मोठं हॉटेल येते. आम्ही गेलो होतो तिकडे पण तिथे ऑनलाईन बुकिंग करावी लागते आणि टेबल अवेलेबल नसतात. तर तिथलं असं आहे की पर पर्सनसाठी 900 रुपये चार्ज करतात ते व्हेजिटेरियन, आणि नॉनव्हेज जर घेणार असाल तर तुम्ही 1100 रुपये घेता ते. अनलिमिटेड फूड असतं. मग तिथे काही गेलो नाही. मग तिथून आम्ही आलो 4th फ्लोअरला. इथे पण खूप सर्व प्रकारचे रेस्टॉरंट होते, म्हणजे आपलं साऊथ इंडियन, डॉमिनोज, पिझ्झा हट वगैरे, आणि अमेरिकन रेस्टॉरंट पण होते काही. तर आम्ही इथे थांबलो बर्गर किंगमध्ये. तर इथे आम्ही आमच्यासाठी ऑर्डर केलं होतं व्हेज बर्गर आणि पोटॅटो फ्रेंच फ्राईज, त्याच्यासोबत कोको कोला आणि स्ट्रॉबेरी ब्लास्ट म्हणून शेक होता, तो घेतला होता आम्ही इथे. आणि मग मस्त हे सर्व आम्ही एन्जॉय केलं. आणि मॉलला आलं म्हटल्यानंतर काहीतरी घ्यायला हवंच ना, कुछ तो बनता है बॉस. आणि लास्टला आम्ही घेतली आईस्क्रीम, इथली मोस्ट फेवरेट आईस्क्रीम फाउंटन, ती घेतली आणि ती खात आम्ही घरी जायला निघालो. तर असा होता आजचा आमचा मॉलचा एक्सपिरियन्स. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, नाशिकच्या मॉलला एकदा व्हिजिट करायला नक्की या.